झी 24 तास एक पाऊल पुढे। ठाणे महापालिका आयुक्त R.A. राजीव यांनी कोणतीही करवाढ नसलेलं बजेट शुक्रवारी सादर केलं। या बजेटमध्ये तब्बल 575 कोटींची तूट दाखवण्यात आली। यंदाच्या बजेटमध्ये कळवा आणि मुंब्रा विभागाच्या विकासाला विशेष प्राधान्य देण्यात आलं। ठाणे महापालिका आयुक्त R.A. राजीव यांनी शुक्रवारी 1904 कोटी 47 लाख रुपयांचं बजेट स्थायी समितीसमोर सादर केलं। पहिल्या वर्षी ग्रीन बजेट, दुसऱ्या वर्षी महत्वाकांक्षी प्रकल्पांना प्राधान्य देणाऱ्या राजीव यांनी यावर्षी पायाभूत सुविधांना केंद्रबिंदू ठेवून बजेट सादर केलं। वॉटरफ्रंट डेव्हलपमेंटचे शोकेस प्रोजेक्टची इम्प्लिमेंटेशन करणे, त्यासोबत येऊर हिल विकाससाठी मास्टर प्लॅन तयार करणे, वॉटरफ्रंट डेव्हलपमेंटचे मास्टर प्लॅनची अंमलबजावणी करणे, घोडबंदरचे सर्व्हिस रस्ता दुतर्फा जे आहेत त्याच्या गायमुखपर्यंतचे विकास करणे, त्यासोबत 5 फुटओव्हर ब्रिजचे निर्माण ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर घोडबंदर रोड करणे। राजकीय सत्ता संघर्षाचा मोठा फटका महापालिकेच्या कारभाराला बसलाय, याची झळ बजेटलाही बसली। महापालिकेच्या महसुली उत्पन्नामध्ये 177 कोटींची तूट आहे। 254 कोटी रुपये कर्ज स्वरूपात घेण्याच्या सूचना आयुक्तांनी केल्यात। मागच्या वर्षी केंद्र शासनाच्या JNNURM यांच्या माध्यमातून 164 कोटींची रक्कम अनुदानात मिळेल असा अंदाज होता, मात्र राजकीय अस्थिरतेमुळे त्याला बराच न मिळवण्यात पालिकेला अपयश आलं। सर्वोच्च न्यायालयाची जाहिरात विभागाला मुदत वाढ न मिळाल्यामुळे 1.25 कोटी, तर पाणी पुरवठा दरवाढीला कमी आणि उशिरा मंजुरी मिळाल्यानं 9 ते 10 कोटींच्या उत्पन्नाला फटका बसलाय। यंदाच्या अर्थसंकल्पात ई-गव्हर्नन्स, संगणकीकरण, संपूर्ण कारभार आउटसोर्सिंग करण्याच्या दृष्टीनं 400 कोटींची तरतूद करण्यात आली आहे। पर्यटनाला चालना देण्यासाठी येऊरचा विकास करण्यात येणार आहे। वर्तकनगर परिसरामधल्या म्हाडाच्या इमारतींना 24 तास पाणी पुरवठा करण्यात येणार आहे, तर अनेक वर्ष मागासलेल्या कळवा आणि मुंब्रा विभागाच्या विकासाला विशेष प्राधान्य देण्यात आलंय। यात कळवा परिसरात MP थिएटर आणि नवीन नाट्यगृह उभारण्याची तरतूद आहे। तसंच वाहतुकीनं गजबजलेल्या घोडबंदर रोडवर सर्व्हिस रस्ते, 5 छोटे पूलही उभारण्यात येणार आहेत। कुठलाही काम अटकलेलं नाहीये। कामं ज्या दिवशी महापौर बसलो होऊन तेव्हापासूनच काम चालू आहे। बजेट देखील झालेलं आहे। प्रत्येकाच्या वार्डात आपलं काम चालू आहे। काही समित्या होऊ शकल्या नाही, का काही कोर्ट मॅटर असल्यामुळे काही समित्या होऊ शकल्या नाही, ही गोष्ट मी मान्य करतो। पण कुठल्याही प्रभागात आणि विकासाची कामं आहेत ती कुठलीही थांबलेली नाही। प्रत्येक प्रभागात विकासाची कामं चालू आहेत। 1 वर्ष बॉडी होऊन अजूनपर्यंत कुठल्याही प्रभाग समित्या नाही, कुठल्या समित्या नाही, याचा एकच ज्याच्यामुळे होत नाही त्याचा फक्त शिवसेना पक्ष। करदात्यांच्या खिशाला कात्री न देता बजेट सादर करण्याची किमया राजीव यांनी केली। आता वेगवेगळ्या अडचणींवर मात करून नियोजित उद्दिष्ट गाठण्याचं आव्हान त्यांच्यासमोर असेल। झी 24 ताससाठी ठाण्याहून कपिल राऊतसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।